सगळ्यात प्रथम मी महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. मी दरवर्षीच जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतो. वर्ष असं आनंदी समाधानी जातं. आमचं याच्यापेक्षा उच्च स्थान दुसरं नाही आहे. आमच्यासाठी सगळं वैभव जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवराय हे सगळ्यात मोठं आमचं वैभव आहे आणि आमचं ऐश्वर्य आमचं वैभव त्यांच्यामुळे आहे. त्यांच्यापेक्षा या जगात या पृथ्वीतलावर आम्हाला कोणी मोठं नाही. म्हणून इथं येऊन प्रत्येक वर्षी आम्ही नतमस्तक आईच्या चरणी राजमातांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. मी तर म्हणायलाच नाही पाहिजे म्हणतो. उगा आपलीच आबा आपण नाही घातली पाहिजे. एवढा 6-7 करोड समाज आहे. 12 ते 14 कोटी सगळ्या जाती धर्माचा समाज आहे. सगळे जिजाऊंना मानते. कोणाला म्हणायचं येतून जायतून ते नाही यायचं नाही, त्याला काय बोलायचं. उलट बोलायचं नाही येऊ नको म्हणा चल. द्वेषानं माणूस जर एकदा भरलेला असला ना, त्याला फक्त स्वस्वार्थ दिसतो, पक्ष दिसतो आणि निवडून यायचं दिसतं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळावरचा विकास झाला पाहिजे हे दिसत नाही. म्हणून मी वारंवार समाजाला आवाहन करून सांगत असतो की मायमावल्यांना, सगळ्या मराठा समाजाच्या बांधवांना, की जो आपल्या मोठ्या पवित्र स्थानाकडे लक्ष देत नाही, जिजाऊंकडं त्या विकासाकडे लक्ष देत नाही, सिंदखेड राजाला रायगडाच्या विकासाकडे लक्ष दिलं जात नाही, शिवनेरीच्या विकासाकडे लक्ष दिलं जात नाही, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं काय झालं, जे लक्ष देत नाहीत ना, मराठ्यांनी सुद्धा स्वाभिमानानं वागलं पाहिजे. माय मावल्यासहित सगळ्यांनी. जो आपल्या राजाची कदर करत नाही, आपल्या दैवताची कदर करत नाही, असल्यांना मतच द्यायचा नाही, जो आपल्या समाजाच्या विरोधात जातो, लेकरा बाळाचं आयुष्य बर्बाद झालं पाहिजे मराठ्यांच्या, जो उमेदवार असा विचार करतो किंवा त्याचा नेता विचार करतो, अशा लोकांना मराठ्यांनी वेळेवरती मत दिलं नाही पाहिजे. नसता समाज मग आपल्यावर हसतो. आपण समजून घेतलं पाहिजे कोण आपल्या आरक्षणाच्या विरोधात गेला होता, समाजाच्या विरोधात गेला होता आणि आज नेमका ते उभा आहे. आपल्या चळवळीतले कोण लोक उभा आहेत, कोण पोरं उभा आहेत, हे सुद्धा समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे. काम करणाऱ्याला आपण सहकार्य केलं पाहिजे समाजाने, आणि समाजाला विरोध करणाऱ्याला मराठ्यांनी कधीच सहकार्य केलं नाही पाहिजे. या मताचा मी तरच आपला समाज पुढं जाईल आणि आपले दैवतसुद्धा त्यांच्याही तीर्थक्षेत्राचा विकास होईल. ते आपल्यावरती निर्भर असतं. आपण खंबीर राहिलं पाहिजे. आपण आपल्या समाजाची कोणी चेष्टा केली, आपल्या समाजाच्या लेकराबाळाची कोणी टिंगल केली आणि तो जर उभा असला तर वेळेवरती त्याची कधीच दयामाया करायची नाही. मग फिरायची वेळ त्याच्याकडे आली तरी चालेल. मतासाठी बोट मात्र तिकडं वळालं नाही पाहिजे. कट्टर मराठ्यांनी आणि कडवट वागलं पाहिजे आणि आपल्या चळवळीत उभा असणारं समाजासाठी काम करणाऱ्या पोरांना मदती केल्या पाहिजेत. म्हणूनच आता तेच सांगितलं मी की पुन्हा आपण तिथंच आलोय. कधीही मराठा समाजाने स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही, कधीच ठेवायचा नाही. बहुजन वर्ग जेवढा आहे त्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं जर यांना यायला वेळी नाहीत, कशाचा पक्ष रे, कशाचा नेता? आपल्या दैवताच्या नतमस्तक व्हायला येत नाही, इतकं स्वाभिमानी वागायचं. समाजाच्या दैवताच्या विरोधात गेलेला माणूस आणि त्याचा पक्ष नाही मतदान करायचं म्हणजे नाही, इतकं खानदानी वागायचं. तर आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्या सुधारतील. आपली चेष्टा टिंगल करणाऱ्याच्या मागं आपणच पाळणार. त्यांनी काही घाण बोलला तरी आपले लोक त्याच्याच मागं पाळणार. आणि कसा विकास होईल तुमचा, तुमचे लेकरबाळ कशी मोठी होतील. त्यामुळे वेळेला इतकी खुन्नस ठेवली पाहिजे. यांनी अगोदरच्या काळात दैवताचा अपमान केला म्हणजेच विकास नाही केला, म्हणजे अवमानच येते एक प्रकारचा. विकास नाही केला याला मत द्यायचा नाही. कोणी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून विरोध केला, कोण समाजाच्या लेकराचं वाटोळं व्हावं म्हणून गेलं, कोणचा पक्ष आता त्याचा कोण उभा राहिला आहे, इतकं बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. कोण उभा राहिला आहे, ह्यो पाठीमागच्या वेळेस मीडियात सोशल मीडियात आपल्या समाजाच्या विरोधात बोललेला आहे का, हाही बोललेला, त्याला नाही मत द्यायचं. कोण चळवळीत आहे, कोण समाजासाठी आपल्या दैवतासाठी झटतंय, याच्यावरती समाजाने लक्ष ठेवून तिकडंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर हे लोक भेट असतात. आपण कडवटपणा कट्टरपणा दाखवा तर आपल्या रायगडाचा, जिजाऊंच्या सिंदखेड राजाचा,
शिवनेरीचा, अरबी समुद्रामधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा, स्मारकाचा, तरच विकास होईल. नसता नुसतं बोंबलत राहायचं. मग ते ह्या करीत नाही आणि ते करत नाही, तुम्ही टायमाला त्याला पाडीत नाही आणि तुम्हाला काय भेल ते परत आपणच बोंबलणार. शेतकऱ्याची कर्जमाफी व्हाय ना, शेतकरी कर्जमुक्त होत नाही, मालाला भाव मिळत नाही आणि निवडून तुम्हीच देत जा. आणि निवडणूक झाली की तुम्हीच येऊन म्हणणार, पारावर बसणार, गावात बसणार, काय हे सरकार काहीच करीना बुवा. मतदान करतो का त्या टायमाला तर डोळे झाकून करतात. त्याच्यामुळं इतकं निर्भीड व्हायचं ना शेतकऱ्यांनी, मराठ्यांनी, धनगराला आरक्षण, धनगरांनी, बंजारा समाजला म्हणण्याचा तर कार्यक्रमच करून टाकला यांनी इतकं कट्टर व्हायचं ना वेळेवर. ते मुस्लिम दलित असन त्यांचा पुरा काडी लावून टाकली यांनी. टायमाला ना इतकी खुन्नस ठेवायची, याला मतदान नाही करायचं. मग बघा कसे भेटतात तुम्हाला. आम्ही कसं केलं तर लोकसभेला इतका फेस पाडा होता हातभर, असा कचका लागतो. तसं मराठ्यांनी इथून पुढे ध्यान ठेवायचं. कोण समाजाच्या विरोधात बोललाय, आता याला सोडायचं नाही, आता हे उभा आहे. आणि आपल्या चळवळीचे पोरं कोण आहेत त्यांना सहकार्य करायचं. होईल, व्यवस्थित होईल. पुढच्या वर्षी करू दे. ते काय मीडियाचा विषय नाही. पण जर त्यांनी प्रशासनानं म्हणा किंवा आता नियोजन समितीचं काय नियोजन मला माहीत नाही. मी फक्त जिजाऊंच्या चरणी नतमस्तक व्हायला येतो. पुढच्या वेळेस IG साहेबांना, आयुक्त साहेबांना, महसूलच्या आयुक्तांना, प्रशासनाला बोलून पुढच्या वेळेस योग्य ठिकाणी लोकांना सहज जाता येईल. जिजाऊ मासाहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला इतक्या जवळची पार्किंगसुद्धा उपलब्ध करून द्यायला प्रशासनाला सांगू. ते सगळं होईल. पुढच्या वेळेस सगळं करून देण्यात येईल. फक्त त्यांची समिती म्हणली पाहिजे हे करा. त्याने पुन्हा म्हणतो तू हे नाही काय केलं, म्हणजे आमच्या गाड्या पाहिजे होत्या तिकडंच लांबच बऱ्या आहेत, असं नको व्हायला. मग पार्किंग ते सगळं उभा करून देऊ. कसं काय लांब लावतात मग बघतो पुढच्या वर्षी. आरोप होतो. अरे आहेच मग नोटा यांजवळ लय माले, लय हाणलाय यांनी. आरोप नाही खरंच येते. यांजवळ काय होतो, यांजवळ खडकोजा होता का लोकांच्या याजाने घेत होती. आता हे कपा खप बंडलं वाटी देत, वरट होती इथं, आणि असा पांढरा फकाट शिरट घालतात. बाहेरूनच नोटा दिसत त्याच्या इथून असे देतो का नाही कोणाला काय माहीत, पण वरूनच दिसतात नुसते कपा कप नोटा वाटी देत, सगळा घोळ करतात. आणि मला राजकारणावर भया बोलायचंच नाही, कारण हे इतके गचेळ येतं. गचेळच म्हणतो यांना मी. अहो माणूसच का नो कोणासंग कोणाची युती आहे मिळच लागा ना. मग विरोधक आम्ही का? म्हणजे यांचं राष्ट्रवादी संघ जमतं, भाजप शिवसेना संघ जमतं, ते काँग्रेस कोणासंग युती मिळत नाही. हे सगळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम हे अख्खे एक आलेत. मग शत्रू आम्हीच ना, गोरगरीब जनता. म्हणजे यांचा असा उद्देश आहे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, युती कोणासंग करा. म्हणजे तुम्हाला वाचवायला लागले, विरोधी आणि सत्ताधारी दोघांना वाचवायला लागले. आणि तुम्ही बळी आमचा गोरगरीब शेतकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा द्यायला लागलात. युतीच कळत नाही साहेब. आणि लोक एवढे येडे नाहीत, यांना पर्याय नाही हो. एखादा पर्याय व्हायला पाहिजे चांगला निभार. मग यांना बघा कसं उलटं पालटं करतात लोक. मला नाद नाही लय राजकारणाचा. आपण एकदाच नांगर घातला होता लोकसभेला, तर पलीकडूनच फाळ काढला होता, अलीकडूनच ठोला नव्हता पुन्हा. विधानसभेला या नगरपालिकेला, जिल्हा परिषदला मी नाही आहे. कारण काय होईल मग गुची काय होती ते सांगतो. तुम्ही असे माणसं आहेत ना, तुम्ही असं खडून विचारतात, मग मला मी देतो भासाभस सांगू. इथं काय 5-5, 4-4 आंदोलनातलेच उभा असते चेहरे, कोणाला कर म्हणाव. त्याच्यामुळं ना मी ह्या स्थानिक लेवलच्या निवडणुकीत पडतच नाही. आपल्याला असा टप्प माशा लागतो माजल्याला. माजल्याला असला त्याचा माज उतरेलाच. आता पुढं बघू ना 29ला जे वळवळ करतात ना, ते एवढी आळी शेपटाची आळी वळवळ करते त्याची. 29ला 2029ला दाखवतो कोण कोण आहे म्हणतो ना, निवडून आल्यावर म्हणतो मी निवडून आलो. बोच्या इकडे येऊन पाया पडत होता तेव्हा जमत होता का? आणि निवडून आल्यावर म्हणतो आता मी निवडून आलो. तुला 2029ला दाखवतो काचका कसा असतो ते मराठ्याचा. आम्ही सुद्धा आता आमच्या लेकरा बाळासाठी, जातीसाठी आम्ही कणखर झालेलो. आम्हाला नाही पक्षाची गरज आता कोणाची. हिंडत असतो ना आम्ही नाविलाजे म्हणून, पण आमच्या लेकरा बाळाचं वाटोळं करणाराचं उभं त्याला उद्ध्वस्त करणार आम्ही. ही क्षमता मराठ्याने ठेवलेली आहे. आणि तुम्हाला 2029ला दिसन मराठी काय चीज आहे. पण अन्याय झाल्यावर ह्या दोन वर्गांनी लक्षात ठेवायला पाहिजे, शेतकऱ्यांनी आणि मराठ्यांनी. वेळेवरती आपला झालेला अवमान, समाजाचा झालेला अपमान, पोरांची झालेली हेळसांड, पोरांचं झालेलं आरक्षणामुळे वाटलं, हे कधीच मतदानाला जाताना विसरलं नाही पाहिजे. जो अगोदर विरोध करतो ना आता गोड बोलतो,
त्याला मतदानच नाही करा. तो फक्त निवडून यायचं म्हणून गोड बोलतोय. उद्या त्याला पश्चाताप होईल मराठ्यांनो. तुम्ही जर पुन्हा पुन्हा मराठ्यांना विरोध करणाऱ्याला जर निवडून दिलं किंवा त्या उमेदवाराला निवडून दिलं तर तुम्हाला पश्चाताप होईल आणि हे लोक आपल्यावर हसतील. म्हणून वेळेला इतकं महत्त्व द्यायचं की वेळेला मतदान करून समोरच्याचा धुराळाच वाजवी जायचं, सोडं जायचं नाही. ही माझी स्पष्ट भूमिका आणि मराठ्यांना माझी हात जोडून विनंतीसुद्धा आहे. 29 महापालिकांसाठी आता मतदान होणार आहे काही दिवसातच. मुंबईच्या महापालिकेवर भाजपचं जोरदार दिसतं. ते सगळेच एक आहेत भाऊ. मला तर आता भरोसाच आहे ना, मी बोलायचंच बंद केलं. एक टेबल आलता मध्ये बघा आत्ता 8-15 दिवस कोणी टाकाला गणू. एखादं त्यांसंग जेवायला बसलो होतं चाबरा जाऊन असं एखादं कोणतरी त्यांसंग जेवायला बसलं आणि त्यांचाच फोटो टाकला. अख्ख्या पक्षात जेवायला भाऊ. मग काय करता, काय डोकं लावता, कुणाला म्हणता शिवसेना चांगली आहे म्हणता का, भाजप चांगलं आहे म्हणता का, काँग्रेस आहे का, बेसरामी आहे का, राष्ट्रवादी आहे का, कोण चांगलं आहे म्हणता. एका टेबलवर जेवायला बसलेले फोटो टाकला. मग काय करता, गोरगरिबाची प्रचंड मोठा अपमान आहे हो मताचा. आम्ही तुम्हाला तेच चांगले नाहीत म्हणून तुम्हाला दिले, आमच्या मताचा अपमान आहे देऊ. शिक्षक वर्ग त्यांना मतदान करतो, पोलीस करतो, महसूलमधला करतो, डॉक्टर वकील करतो, शेतकरी करतो, व्यावसायिक उद्योजक करतो, सुशिक्षित बेकार पोरं करतात. आता शिकणारे पोरं MPC UPCचे पोरं त्यांना करतात. ही मताचा अपमान आहे. हे चांगले नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला दिलेले, तुम्ही त्यांच्यापेक्षा नाशके निघाला. ही मताचा अपमान आहे. म्हणून इथून पुढं पोरांना असे एक शिक्का चालायचं. कडवट वागल्याशिवाय समाजात आणि लेकरात प्रगती होत नाही. दोन्ही सारखे झालेले आहेत. तिसरा पर्याय मग काय? येत असतं. नाही मला ते कण नाही हो. नाही तर मी यांच्या अशा धुऱ्या उलार करीन ना, ते नाद लागतो. मला नाद काय, माझ्या समाजाचं लेकरा बाळाचं लेकी बाळीचं कल्याण झालं पाहिजे. मी माझं सगळं आयुष्य समाजाच्या लेकरासाठी दिलं आहे, समाजासाठी दिलं. मी खोटं बोलत नाही, पवित्र भूमीत सांगतो जिजाऊंच्या. मला राजकीय नादच नाही आहे. असताना तर एवढी पब्लिक मागं म्हणलं ना तर बाबा लोकांना वरच चलते खाली चालायचेच नाहीत. हां, मी 10 लोकांचा कार्यक्रम असला तरी जातो, 1 लाखाचा असला तरी जातो. नसता मग इतकी मस्ती ती इतके 2-2 कोटी सभा घेणाऱ्या माणसाची कशी मस्ती असती. हे ते म्हणतो मी लहान कार्यक्रमाला येत नाही हो. माझं आणि खूप शरीराला अमकं झालेलं आहे. मला त्याला सगळे रोग झालेले आहेत त्या टायमाला. खाली चलतच नाही ती. मी आत्ताही उकांड्यावर सुद्धा बसतो गरिबापाशी. मी म्हणत नाही, माझ मस्ती नाही, माझ्या हवाच जात नाही. कारण तेच सांगतो, माझ्या समाजाच्या वेदना लेकरांच्या मला माहीत आहे. मग त्यात मराठा असेल, दलित मुस्लिम असेल, त्याच्यात बंजारा समाज असेल, त्याच्यात धनगरांचे पोर असतील. मला वाटतं ह्या शेतकऱ्यांच्या लेकरांचं यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि मी ताकदीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यासाठी लढतो की माझ्या मायबापांनी खूप समाजाने कष्ट केलेले आणि कुठंतरी त्यांच्या स्वप्नाचं भंग होऊ नये म्हणून आपण ती खांद्यावरती आपला विडा घेतला आहे की आपण समाजासाठी पूर्ण आयुष्य लढू. आणि मी डावावर लागलो आहे. माझा कधी गेम होईन भरोसा नाही, तरी मी कोणाला भेट नाही, मोजीत नाही. पण मग गबाळले अवघड आहे. मला असं डोचित येत, याव करून त्याव करू. 2 वर्ष झालं म्हणतात बघा, याव करून त्याव करू. काय करतो कवा बघतोच म्हणतात. मला डायरेक्ट म्हणतात पडून, तू ऐकल बघतोच. काय बघतो मी, चेटी घालतो आम्ही, सांग काय बघतो मग. नाही मग आपला कचकच तसा आहे. हे धमकी देत मला. पण मग पोरं असे येत, राज्यात 6 कोटी मराठी आहेत. मला काही म्हणले ना, ते असा बाजारात उठत एका रात्रीतच. एका कमेटमध्ये माणूस 3 दिवस जेवत नाही भाऊ. कुठून सापडून आणतात, कुठून असा खौट घोडा लावतात. दुसऱ्यापर्यंत त्या माणसाला वाटतं वाटा नाही गेलेलं बरं. कारण मी जातो आणि इमानदार त्यांच्या लेकरासाठी करतोय, त्यांच्या लेकीबाळीसाठी करतोय. मी आयुष्य पूर्ण माझ्या समाजासाठी घातलं. आमच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा हाल बघा तुम्ही. त्याला बढतीच मिळत नाही. जिथं नोकरी लागला तिथं रिटायर होते, त्याच्या फेविकॉल चिटकेलं काकून खुर्चीला. बाकीचे मागून येऊन पुढे जातात. आमच्या महसूलमधले पुढे जात नाहीत, आरोग्यामधले, रेल्वेमधले पुढे जात नाहीत, पोलिसातले पुढे जात नाही. आमचं कुणीच पुढे जात नाही. का तर आम्हाला आरक्षण नाही, आम्हाला केंद्रीय कॉलेजही मिळत नाहीत. आमच्या गोरगरिबांना किती पैसा लावा, त्याचं पोरगं त्याच्या मनाप्रमाणे नोकरीला उच्च शिक्षणात नाही जात. आता आमच्या सारथीचं घाण करून ठेवली सगळी. सारथीमधले PhDच्या पोरांचे पैसे नाहीत. कसं काय देत नाहीत? आता मला विखे पाटील साहेबांनी सांगितलं. आम्ही परवा फोन लावला होता त्यांना, हे तुम्ही सारथीतल्या योजना का कमी केल्या? 40च पोरं परदेशात का पाठवले? 75 होते तर. आता शिक्षक भरतीत SCBCचं त्यांनी ऑप्शन दिला नाही. 15,000 शिक्षक बाहेर निघालेत आमचे. मराठ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. नुसतं प्रचार घेऊन पॉम्पलेट घेऊन कुंकर पळा उधळता नुसते. 15,000 शिक्षक बाहेर काढायचे आमचे. त्यांना सांगितलं ते मला बाकीचं माहीत नाही. SCBCचा ऑप्शन द्यायचा आणि त्या पोरांना सगळ्या त्या शिक्षकांना त्याच्यामध्ये घ्यायचं. महामंडळ बंद केलंच म्हणायचं. मला नरेंद्र पाटील साहेब म्हणले, स्वतः कॅबिनेट मंत्री नरेंद्र पाटील साहेब म्हणले, पाटील हे तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या, हे महामंडळ बंद पडता कामा नये.
मी नरेंद्र पाटील साहेबाला शब्द दिला की आपण काही लढू, महामंडळ हे नाही होता. तर आम्ही कालच त्यांना विचारलं की तुम्ही बैठक घेणार होतात, विखे साहेबाला विचारलं. ते म्हणले हो, बैठक 3 दिवसापूर्वीच महामंडळाची घेतली, महामंडळ आम्ही बंद पडू देत नाहीत. म्हणजे ती एक खात्री झाली. आणि आता 19 तारखेच्या नंतर बैठका घेऊन महामंडळ सारथी व्यवस्थित सुरू करू. आणि पुन्हा ते ध्यानात आणून दिले त्यांच्या, म्हणलं मराठवाड्याचा JR काढला आहे, ते प्रमाणपत्र वाटप सुरू करा, पण पश्चिम महाराष्ट्रातले 3 JR राहिले ते पटकून काढा, 3 गॅजेटचे ते पण काढतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. MPCच्या पोराचा परवा मला त्यांनी शब्द दिलेला आहे, असं करतो म्हणून. म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब आहेत, त्याच्यात शेलार साहेब आहेत, त्यात बरेच जण आहेत. ते विषय माझं काय राजकारण, म्हणजे आपला विषय होता राजकारणात या तुम्हीचा तिथं. मला तेव नाद नाही. तर मला वाटतं गोरगरिबाच्या सगळ्या जाती धर्माचे लेकरं जरी असेल त्यांचं कल्याण व्हावं. आईबापाला खूप कष्ट करावं लागतात. त्या विद्यार्थ्यात जात बघून नाही चालत, त्याच्या बापाचे कष्ट किती आहेत आणि त्या पोराच्या वेदना किती आहेत हे बघतो मी आणि लढतो. मराठ्यासाठी तर मी मोरस्तर लढणार आहे, म्हणून मराठा माझ्या मागे. मला कोणी कितीही टीका करू द्या माझ्यावर, मला ध्यान द्यायला वेळच नाही आहे त्यांच्याकडे. कारण ते पुरं आयुष्य माझ्यावर जे टीका करतात ना, खोट्या टीका करतात, यांचं उभं आयुष्य त्याच्यातच गेलं आहे. हे समाजाला एक सुद्धा आनंदाचा दिवस देऊ शकले नाहीत. यांना जर एवढी काळजी होती समाजाची, ते यांचे हात बांधले नव्हते, यांच्या हातात समाज होता आधी, यांचे हात धरले होते का एवढी काळजी होती. तर मी माझ्या समाजाची काळजी घेतो, माझ्या समाजाच्या लेकराला आनंद देण्याचं काम करतो, सुखी समाधानी बघतो, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू कसं येईल याच्यासाठी मी रात्रंदिवस झटतो. आणि मराठ्यांनी सुद्धा पक्षाच्या पलीकडं जातीच्या आणि लेकराच्या कल्याणासाठी वेळेवरती पक्षाला लात मारायची आणि इथून पुढं मराठ्यांचं एक कंड आहे तो सोडायचा. पक्ष पहिला धरतात ते, असं नाही करायचं. पहिली जात नंबर 1ला, नंबर 2ला पक्ष, तर आपल्यात प्रगती होईल. मी आता सांगितलं, मी मध्ये चांगलं बोलत होतो, पण ते यांच्या युत्या बघितल्या ना, काही सुचतच नाही कोण कोणाचं आहे ते. यांचं काहीच खरं नाही. एकामेकाच्या पोरं उभा करतात आणि फक्त पोरच निवडून आणतात. तुम्हाला खोटं वाटतं की तुम्ही मग मला टोकरून घेतलं का मग मी सांगतो सगळं. हे काय करतात, इकडे याचं पोरगं उभा करतात, तिकडे त्याची पोरगी उभा करतात. आणि जो त्या मुख्य पदाचा आहे का, त्याला दुसऱ्या वार्डात फेकी दे. त्याला म्हणजे तुला भारी आहे, तुला तोड नाही, तुला त्याच्या पुढे मिशा पिढी द्याश आहे, तुला तोड नाही, तू तिकडं उभा राहिली निवडून, तिकडं उभा राहिलं पडत ते त्याचा वार्डात तो भरवून दे त्याला. तिकडं का इथं घालतोय पोरगी, पोरगं काय उभा केलं इथं. म्हणजे यांनी एकामेकाच्या पोरं उभा करते ती. आणि आपल्या गोरगरिबांचं ज्यांनी 10-10, 20-20 वर्ष ती पक्ष वाढवायसाठी ताकद लावली, त्यांचा बळी देते वेळेवर. त्यामुळे मग यांच्यावर आता भरोसाच नाही राहिला. आपली पाडापाडी सोपी, शेतकऱ्यांनी मराठ्याने कचाकच पाडी जायची, हे कचाकच पाय पडतात. मग गरीबाची येऊन माझ्या गरीबाला किंमतच नव्हती, बोटा सकट पाय पडते. हो, असं मी ना खायतोवर तरी माझ्या समाजाची कॉलरच टाईट ठेवणार. चलो, धन्यवाद, बस.